Hi guys, I am a CF analyst Pankaj Rajumote and founder and CEO of Rajumote Classes. तर आज आपण काय शिकणार आहोत, हाऊ टू अंडरस्टँड इंग्लिश सेंटेन्स इंटू मराठी. म्हणजे इंग्रजी वाक्य मराठीमध्ये कसं शिकायचं ते आपण शिकणार आहोत. सो लेट स्टार्ट. ओके. तर मी काय करतो, मी पण लिहत आहे, तुम्ही पण लिहा. ओके. अदरवाईज तुम्ही काय करा, लास्टला लिहा, व्हिडिओ स्टॉप करा आणि लिहा. ओके. सो लेट स्टार्ट. ओके. तुम्ही लिहा, हाऊ टू अंडरस्टँड इंग्लिश सेंटेन्स इंटू मराठी. ओके. इंग्रजी वाक्य मराठी मध्ये कसे समजायचे. ओके. म्हणजे काय होतं, ऍक्च्युली प्रॉब्लेम माहित आहे का तुम्हाला, की ना आपण ना आपल्याला ना इंग्लिश समजा कुणाला कळते, बट म्हणजे बोलताना कळते, बट समजा जर इंग्रजी वाक्य दिलं तर ते समजत नाही मराठीमध्ये. मग आपण काय केलं, एक ट्रिक काढलोय की हे स्टेप अप्लाय करायचं, आपल्याला ऑटोमॅटिक इंग्रजी वाक्य मराठीमध्ये समजून जाईल. ओके. कारण आपण एक पुस्तक पण लॉन्च केलेलं आहे. त्या पुस्तकामुळे काय होते, त्या पुस्तकात फक्त इंग्लिश आहे, एक शब्द सुद्धा मराठी नाही. त्यामुळे आपल्याला हे स्टेप समजणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि समजा इन केस कुणाला स्टेप मध्ये डाऊट आहे, मला बिंदास कॉल लावा. शक्यतो मेसेज करू नका, कारण काय होतं, मेसेज केल्याने आम्ही थोडं लेट बघेन. ओके. तेवढाच एक प्रॉब्लेम होतो. ओके. अदरवाईज तुम्ही मला बिंदास कॉल करा, मी तुम्हाला समजलं नसेल तर बिंदास की एक चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजावेन. ओके. मी एकदा चेक करतो तुम्हाला दिसत आहे का नाही. ओके. हा. तर खाली लिहा स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1. ओके. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 काय, की आपल्याला ना शब्द पाठ करायचे, त्या वाक्यातले शब्द पाठ करायचे. ओके. रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इंटू मराठी. ओके. काय करायचं, इंग्रजी शब्द मराठीमध्ये पाठ करायचं. आरुषा, त्याला काय करू नकोस, बटन दाबू नकोस. इंग्रजी शब्द मराठी मध्ये पाठ करणे. आरुष स्टॉप. ओके. डोंट रिपीट. हा. स्टेप नंबर 1 म्हणजे काय, की काय करायचं माहित आहे, समजा मी एक पॅराग्राफ दिलो, तर तुम्ही काय करायचं, मी शब्द देणार तुम्हाला की ह्या इंग्रजी शब्दाचा हे मराठीमध्ये अर्थ आहे, तुम्ही पाठ करायचं. ओके. आता पाठ कसं करणार, ओके, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं माहित आहे का, की समजा आता कॉल, मी एक एक्झाम्पल देत आहे, CALL, कॉल म्हणजे बोलावणे. तुम्ही असं पण म्हणू शकता हाक मारणे. म्हणजे काय माहित आहे का, की इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ सेम पाहिजे. ओके. सेम पाहिजे. तुम्ही कोणता पण शब्द यूज करू शकता, जसं कॉल म्हणजे हाक मारणे, बोलावणे, फोनवर बोलवणे. ओके. असं म्हणजे तुम्ही फक्त असं पाठ नाही करायचं की कॉल म्हणजे फक्त बोलावणे, असं नाही. याचा मराठीमध्ये अर्थ काय होते, हाक मारणे. तुम्ही ते पण यूज करू शकता. ओके. कारण ना ह्याच्यामुळेच आपल्याला इंग्लिश बोलता येते. ओके. म्हणजे रट्टा मारायचं नाही, समजायचं, अंडरस्टँड करायचं. ओके. तसं. तर स्टेप नंबर 1 काय, रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इंटू मराठी, इंग्रजी शब्द मराठीमध्ये पाठ करणे. स्टेप नंबर 1. ओके. आता स्टेप नंबर 2. ओके. राईट द इंग्लिश सेंटेन्स. ओके. इंग्रजी शब्द, सॉरी, इंग्रजी वाक्य लिहा. काय करायचं, इंग्रजी वाक्य लिहायचं. ओके. एकदा शब्द पाठ केला तुम्ही, त्यानंतर इंग्रजी वाक्य लिहायचं. ओके. हे झालं.
आता स्टेप नंबर थ्री, राईट द मीनिंग ऑफ इंग्लिश वर्ड्स इनटू मराठी. ओके, म्हणजे काय की काय करायचं, इंग्रजी शब्दाचा मराठी मध्ये अर्थ लिहायचा. ओके, लिहायचा. ओके, म्हणजे काय काय करायचं, आता हे वाक्य लिहिलं इंग्लिशचं वाक्य, ते इंग्लिशच्या वाक्याखाली ना जे मराठी, ज्या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये आहे तो लिहायचं. ओके, म्हणजे इंग्रजी वाक्य लिहायचं, त्याच्या खाली काय करायचं की त्याचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. स्टेप नंबर थ्री. ओके, मी अनेकदा रिवाइज करतो. आपल्याला काय करायचं, हाऊ टू अंडरस्टँड इंग्लिश सेंटेन्स इनटू मराठी, म्हणजे इंग्रजी वाक्य मराठीमध्ये कसे समजावते. तर स्टेप नंबर वन काय करायचं, रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इनटू मराठी. काय करायचं, इंग्रजी शब्द मराठीमध्ये पाठ करायचं. ओके, आता पाठ कसं करणार, तुम्ही काय करायचं माहिती आहे, स्पेलिंग पाठ करू नका, डायरेक्ट उच्चार. जसं प्ले, तुम्ही असं पाठ करू नका, PLAY, प्ले नाही, प्ले म्हणजे खेळणे, बस इतकंच. ओके, त्यानंतर राईट द इंग्लिश सेंटेन्स, इंग्रजी वाक्य लिहा. ओके, काय करायचं, शब्द पाठ झाले त्यानंतर इंग्रजी वाक्य लिहायचं. आता इंग्रजी वाक्य लिहिल्यानंतर काय करायचं, राईट द मिनिंग ऑफ इंग्लिश वर्ड्स इनटू मराठी, म्हणजे इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहायचं. ओके, मराठीमध्ये लिहिला. आता स्टेप नंबर फोर, राईट द मराठी सेंटेन्स इनटू प्रोफेशनल लँग्वेज. काय करायचं, मराठी वाक्य शुद्ध भाषेत लिहा. काय करायचं माहित आहे की हे स्टेप नंबर थ्री झाल्यानंतर ना तुम्ही काय करायचं, मराठी वाक्य प्रोफेशनल भाषेत लिहायचं, म्हणजे चांगल्या भाषेत लिहायचं. आता लिहायचं कसं, ओके, मी एक एक्झाम्पल देतो. आता मी काय करतो, तुमच्या समोर एक वाक्य ना इंग्रजीचं वाक्य मराठीमध्ये बनवून दाखवतो. ओके, आता मी इथं एक्झाम्पल लिहितो, ओके, इथे लिहितोय एक्झाम्पल. ओके, एक्झाम्पल. आता लिहितो मी, एकदम सोपं लिहितो, एकदम सोपं. ओके, आय एम गोइंग टू कोल्हापूर. ओके, आता हे काय करायचं माहिती आपल्याला, हे वाक्य ना इंग्लिश मध्ये समजायचं आहे. आता काय आहे, मी भरपूर सोपं घेतलोय, भरपूर सोपं. आपल्याला काय करायचं आहे, हे स्टेप ना पुस्तकामध्ये अप्लाय करायचं, जसं आपलं पुस्तक आहे ना त्या पुस्तकामध्ये अप्लाय करायचं. मग त्यासाठी मी काय केलं, एक छोटस एक्झाम्पल घेतलं, भरपूर सोपा. ओके, आता स्टेप नंबर वन काय करायचं, रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इनटू मराठी. बरं, मी काय करतो, दुसरं घेतो, आपल्या पुस्तकालाच घेतो एक्झाम्पल. ओके, मी काय करतो, ह्याला पुसतो, आपल्या पुस्तकामधलंच एक एक्झाम्पल घेतो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. ओके, स्टेप आपल्या अप्लाय होतात. ओके, चला मी घेतो एक पुस्तकामधलं. ओके, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी घेतो. ओके, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. ओके, एक्झाम्पल घेत आहे, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. ओके, आता हे वाक्य ना आपल्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे, तुम्हाला दिसत आहे, येस. ओके,
आता हे वाक्य इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर स्टेप नंबर 1 काय, रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इन टू मराठी. काय करायचं, इंग्रजी शब्द मराठीमध्ये पाठ करणे. आता काय करायचं, मी तुम्हाला लिहून दिलेलो आहे. ओके, परत एकदा देतो, जे क्लासला येत होते ना मी त्यांना लिहून दिलेलो आहे. ओके, तुम्हाला पण देतो मी परत. आता ना द म्हणजे द चा मराठीत अर्थ काय होत नाही, त्यासाठी आपण घेणार नाही. मॉन्क, मॉन्क एक व्यक्तीचं नाव आहे. जसं तुमचं नाव काय असेल XYZ, माझं नाव पंकज, तसं आहे नाव. ओके, मॉन्क म्हणजे नाव. आता हू म्हणजे कोण, हे तुम्ही पाठ करायचं. सोल्ड म्हणजे विकला, सोल्ड म्हणजे विकला हे दुसरं रूप आहे. सेल म्हणजे विकणे, सोल्ड म्हणजे विकला. ओके, त्यानंतर हीच म्हणजे त्याचा किंवा त्याची, काही पण घेऊ शकता. फरारी, फरारी म्हणजे कारचं नाव आहे. जसं कारचं नाव असते ना सुझुकी, एर्टिगा, तसं काय आहे, एक गाडीचं नाव आहे. ओके, फरारी. ओके, फरारी त्याला म्हणतात. मग आपण फरारीला फरारीच घ्यायचं. ओके, जसं आता मी काय करतो, स्टेप नंबर 1 मराठीमध्ये पाठ केलो हे शब्द. हो म्हणजे कोण, सोल्ड म्हणजे विकला, हीच म्हणजे त्याची, फरारी म्हणजे फरारी. ओके, पाठ केलो मी. आता मी काय करतो, राईट द इंग्लिश सेंटेन्स, इंग्रजी वाक्य लिहा. ओके, मी काय करतो, ही इंग्रजी वाक्य लिहिलोय. ओके, स्टेप नंबर 2 कंप्लीट झाली. आता स्टेप नंबर 3, राईट द मिनिंग ऑफ इंग्लिश वर्ड्स इन टू मराठी, इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. तर मी काय करतो, इथं अर्थ लिहितो. द म्हणजे काहीच नाही, इथं लिहितो मॉन्क. हू म्हणजे कोण, सोल्ड म्हणजे विकला, मी त्याच्या खाली लिहत आहे. हीच म्हणजे आपण त्याचा घेऊ किंवा त्याची घेऊ, कोणतं पण घेतल्यावर चालेल. फरारी म्हणजे फरारी. आता हो का, काय झालं, मॉन्क कोण विकला त्याची फरारी. स्टेप नंबर 3 झाली. आता स्टेप नंबर 4 काय, राईट द मराठी सेंटेन्स इन टू प्रोफेशनल लँग्वेज, म्हणजे मराठी वाक्य शुद्ध भाषेत लिहा. ओके, आता शुद्ध भाषा हो का, बघा कसं आहे की आता ही भाषा कशी आहे, मॉन्क कोण विकला त्याची फरारी, शुद्ध भाषा आहे का, नाही. मग आपण काय करायचं, थोडं शब्द ना ऍडिशन बी करायचे बरं का, थोडं ऍडिशन करायचे किंवा डिलीट बी करू शकता तुम्ही शब्द ह्याच्यामधले. आपण काय करायचं, आपल्याला शुद्ध भाषेत लिहायचं आहे मराठीमध्ये. ओके, तर मी काय करतो, शुद्ध भाषेत लिहितो. ओके, करेक्ट भाषा इथे लिहितो, प्रोफेशनल लँग्वेज म्हणजे शुद्ध भाषा, इथे लिहितो. मॉन्क ने ने ऍड केलो बरं का, मी ऍड केलो, मॉन्क ने त्याची फरारी विकली. ओके, आता हो का, मी ऍडिशन काय केलो, ने नव्हतं, ने ऍड केलो, त्यानंतर ना विकला होतं, विकली केलो. ओके, म्हणजे हे शुद्ध भाषेत झालं, मॉन्कने त्याची फरारी विकली. तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीनं इंग्लिशचं वाक्य मराठीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, हे कळालं. आता मी अनेकदा तुम्हाला रिव्हिजन घेतो, तुमचं रिव्हिजन घेतो. आता काय करायचं हो का, हाऊ टू अंडरस्टँड इंग्लिश सेंटेन्स इन टू मराठी. ओके, इंग्रजी वाक्य मराठीमध्ये कसे समजायचे. तर स्टेप नंबर 1, रिमेंबर द वर्ड्स ऑफ इंग्लिश इन टू मराठी, इंग्रजी शब्द मराठीमध्ये पाठ करणे. स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, राईट द इंग्लिश सेंटेन्स, इंग्रजी वाक्य लिहा, झाली स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 3, राईट द मिनिंग ऑफ इंग्लिश वर्ड्स इन टू मराठी, इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. ओके, स्टेप नंबर 3 झाली. तर स्टेप नंबर 4, राईट द मराठी सेंटेन्स इन टू प्रोफेशनल लँग्वेज, मराठी वाक्य शुद्ध भाषेत लिहा. आता एक्झाम्पल आहे, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. ओके, आता काय करायचं, ह्याच्यामधले शब्द पाठ करायचे. ओके, जसं शब्द मी पाठ करतो, हू म्हणजे कोण, सोल्ड म्हणजे विकला, हिज म्हणजे त्याचा त्याची, फरारी म्हणजे फरारी. शब्द पाठ झालेत. आता इंग्रजी वाक्य लिहायचं. ओके, मी काय करतो, इथे इंग्रजी वाक्य लिहिलो. ओके, असं समजा तुम्ही. ओके, इंग्रजी वाक्य लिहिलोय. स्टेप नंबर 2 कम्प्लिटेड. स्टेप नंबर 3, राईट द मिनिंग ऑफ इंग्लिश वर्ड्स इन टू मराठी, इंग्रजी शब्दाचा मराठीमध्ये अर्थ लिहायचा. मी काय करतो, एकाच्या एक खाली मराठीत अर्थ लिहितो. मॉन्कला मॉन्क, द चा मराठीमध्ये अर्थ नसतो. मॉन्कला मॉन्क, हूला कोण, सोडला विकला, हिजला त्याची, फरारीला फरारी. आता काय करतो, हे ना वाक्य बघा, मॉन्क कोण विकला त्याची फरारी, अशुद्ध भाषा आहे. मग आपल्याला काय करायचं, शुद्ध भाषेत लिहायचं. त्यासाठी मी काय करणार, शुद्ध भाषेत लिहिणार, काही ऍडिशन करणार, काही डिलीट करणार. ओके, जसं मॉन्कने त्याची फरारी विकली, मी काय केलो, ने ऍडिशन केलो, विकला होतं विकली केलो. ओके, हे आहे. आता तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिलं स्टेप नंबर 1. आता प्रॉब्लेम क्रिएट का होईल, काही जण स्टुडंटना येत होते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, त्यांना हे ऑलरेडी झालेलं आहे. मग तुम्ही पण असं समजू नका की सर हे ऑलरेडी शिकवलेलं आहे. ओके, असं समजू नका, रिव्हिजन करा. कारण तुम्ही जर एक गोष्ट सतत करत असाल
तर त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट बनून जाता. ओके, त्यासाठी तुम्हाला सुद्धा हे फार इम्पॉर्टंट आहे. समजा कोणाला डाऊट आला, बिंदास मला कॉल करू शकता. ओके, एनी टाइम. ओके, कधी पण करू शकता कॉल. ओके, आता तुम्ही काय करायचं, तुम्ही ना हे स्टेप लिहायच्या. ओके, लिहिल्यानंतर काय करायचं, ह्याला पाठ करायचं. ओके, पाठ करायचं. मी काय करणार आहे, मी ऍक्च्युली ना थोडा आउट ऑफ स्टेशन जाणार आहे, जसं कोल्हापूरला मी जाणार आहे 3-4 दिवसासाठी. बँक व्हिजिट आहेत. मग मी काय करणार, तुम्हाला एक टायमिंग देणार, त्या टायमिंग आपण व्हिडिओ कॉल घेऊ, तुमचं रिव्हिजन पण घेणार आहे. ओके, पण मी ग्रुपला तुम्हाला टायमिंग टाकेन. ओके, टाकेन कसं की सांगणार की आज आपण 5 वाजता व्हिडिओ कॉल करणार आहे और रिव्हिजन घेणार आहे. मग तुम्ही काय करायचं, 5 वाजता सगळे याचं मी कॉल लावतो, तुम्ही लावू नका, मी व्हिडिओ कॉल करतो. ज्याची इच्छा आहे त्यांनी बिंदास उचला. ओके, तुम्हाला कोल्हापूर सुद्धा दाखवतो मी. ओके, चालेल. आता तुम्ही काय करायचं, हे लिहायचं, पाठ करायचं. ओके,